नेहमी शांत असणारं पुण्यातील पौड गाव का झालं अशांत? पौड गावात का निर्माण झाला तणाव? पौड गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. गावातील देवीच्या मूर्तीची तरुणानं केली विटंबना. मुळशी तालुका बंदची ग्रामस्थांनी दिली हाक. पौड गावात नेमकं काय घडलं पहा ग्राउंड रिपोर्ट. पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारतामधलं जे काही वातावरण आहे, देशांतर्गत वातावरण कुठेतरी चिघळलेलं पाहायला मिळतंय. रोषाचं आणि संतापाचं वातावरण आहे आणि अशातच पुण्यातलं पौड गाव जे आहे ते पौड गाव सुद्धा अशांत होतंय की काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालंय. अतिशय गंभीर स्वरूपाची घटना खरं तर या ठिकाणी काल दुपारच्या सुमारास घडली आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी मी आता उभी आहे. तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर हे गावातलं नागेश्वर मंदिर आहे. गावातलं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. प्रचंड भक्तिभावाने या ठिकाणचे जे गावकरी आहेत ते दररोज या मंदिरात येत असतात. दर सोमवारी या ठिकाणी एक आरती होत असते. मात्र घडलं असं होतं की काल दुपारच्या सुमारास या ठिकाणची जी देवीची मूर्ती होती, ही देवीची मूर्ती कुणीतरी तिथे असलेल्या स्थानावरून उचलून खाली ठेवलेली होती आणि त्याच्यानंतरच खरं तर गावकरी जे आहेत ते संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी आले आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की ही मूर्ती जी आहे ती ज्या ठिकाणी दररोज असते त्या ठिकाणी नाहीये आणि त्यामुळेच मग या मंदिराचे सीसीटीव्ही फुटेजेस चेक करण्यात आले आणि त्यानंतर या मूर्तीची विटंबना झाल्याची जी घटना आहे ती सगळ्यांच्याच लक्षात आली. तातडीने इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी ग्रामसभा घेतल्या आणि त्यानंतर हे सगळेच गावकरी मिळून जे आहे ते समोरच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला आणि हा जो आरोपी होता या आरोपीला व त्याच्या वडिलांना सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी जो आहे तो अल्पवयीन आहे. मात्र या एका प्रकरणामुळे संपूर्ण पौड गाव अशांत होतंय की काय असा एक प्रश्न निर्माण झालाय. अर्थात या सगळ्यानंतर सुद्धा जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी कायदेशीर मार्गाने जे काही करायचं आहे ते करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आताही गावात जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठीची संपूर्ण दक्षता जी आहे ती गावकऱ्यांकडून सुद्धा आणि पोलिसांकडून सुद्धा घेण्यात येते. मात्र या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं हे आपण थेटपणे ग्रामस्थांकडूनच जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर आता पौड गावाचे ग्रामस्थ आहेत. नेमकं काय घडलं होतं थेटपणे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर, नेमकं काय घडलं होतं आणि कधीपासून हे सगळं घडत आहे? काल आमच्या इथं नागेश्वर मंदिर आहे पौडमध्ये. तिथं एक मुस्लिम मुलगा चांद शेख नावाचा ज्याने हे वाईट असे अधर्मी कृत्य केलेले आहे. तिथं अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती. ती मूर्ती खाली घेऊन त्या मूर्तीबरोबर अशोभनीय असं कृत्य केलेले. त्याचं रेकॉर्डिंग सर्व पोलीस डिपार्टमेंटला, पोलीस विभागांना आम्ही सर्व ग्रामपंचायत दिलेले आहे. तसेच सर्व मुळशीकर इथं उपस्थित होते. त्यानंतर आज त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही इथं आंदोलन निषेध मोर्चा केला आणि पोलीस विभागाला त्याबद्दल तक्रारी दाखल केलेली ग्रामपंचायततर्फे आणि त्या मुलाला अटक केलेली आहे. ही घटना घडल्याचं नेमकं कधी कळालं आणि त्याच्यानंतरची कारवाई जी आहे पोलिसांची वगैरे ही किती वेळात झाली? काल दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आमच्या ग्रामपंचायतचे काही किंवा पुजारी लोक संध्याकाळी लाईट लावण्याच्या निमित्ताने ते जातात. त्यांनी ते लाईट लावायला गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं अशी घटना घडलेली आहे. मग सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत त्या सर्व गोष्टीची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली त्या संदर्भात. आणि आरोपीला अटक कधी झाली? मग रात्री 10 नंतर हे विषय जसे झाले की इथं म्हणजे निषेध करायला लोक जमा व्हायला लागले. या निमित्ताने नंतर पोलीस प्रशासनाने अर्धा एक तासाच्या आतमध्ये सर्व गोष्टी करून त्यांना अटक करून घेतली. हा आरोपी जो आहे तो गावातलाच आहे की गावाच्या बाहेर? तो ऍक्च्युली मूळ इथला नाहीये. तो काही कामानिमित्ताने इथं थोडे दिवस आता राहायला आलेला असं तरी आता आम्हाला निदर्शनास येत आहे. तर ह्या गोष्टीची चौकशी पोलीस प्रशासनाने करावी आणि त्या कारवाईवर त्यांना योग्य असं शासन व्हावं, जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची मुळशीकरांची इच्छा आहे. काल पौड येथील नागेश्वर मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. त्यामुळे पौड पोलीस ठाण्यामध्ये 2 इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, अटक देखील केलेलं आहे. आज न्यायालयासमोर त्यांना पोलीस प्रोड्यूस करतील. यामध्ये गावातील नागरिकांशी आज प्रशासनाची सविस्तर बैठक झाली. बाहेर माध्यमांमध्ये जरी काही चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष गावामध्ये, पौडमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये शांतता आहे. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देखील ठेवलेला आहे. यामध्ये काही चुकीची माहिती किंवा अफवा कुणीही पसरवू नये. अशा पद्धतीने चुकीची माहिती अथवा अफवा जर पसरवल्या तर पोलिसांकडून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. पौडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये आता या आरोपीसह त्याच्या वडिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाणार आहे. त्यानंतर त्याची रवानगी जी आहे ती कदाचित बालसुधार गृहात होऊ शकते, कारण तो आरोपी जो आहे तो अल्पवयीन असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणानंतर अनेक सोशल मीडियावरती जे रील्स व्हायरल होत आहेत किंवा काही व्हिडिओज येत आहेत, काही मेसेजेस व्हायरल होत आहेत, या मेसेजेस मधून कुठेतरी समाजांमध्ये तेढ निर्माण होईल की काय अशी शक्यता निर्माण होतीये. त्यामुळे पौड गावामध्ये ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलंय त्या ठिकाणी अतिशय शांततेचं वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला नाहीये. त्यामुळे चुकीच्या अफवा पसरवणारे जर असे कुठले मेसेजेस किंवा रील्स किंवा असं काही जर समाज माध्यमांवरती कुणी व्हायरल करत असतील तर त्यांना सुद्धा कडक शासन जे आहे ते करण्याचे आदेश आता पोलिसांनी काढलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणानंतर जे पौडगाव अशांत होत आहे की काय असं वाटत होतं, ते पौडगाव शांत ठेवण्याचं काम आता पोलिसांकडून चालू असलेलं पाहायला मिळतंय. या प्रकरणामध्ये या आरोपीला नेमकी कुठली शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.